Hello dear students, good morning all of you. I hope you all are safe and studying really good. We are studying year 10th standard mathematics chapter, that is linear equations into variable. Previous video मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.4 सॉल्व केला होता. क्वेश्चन 3 मधील 3 सब क्वेश्चन्स आपण सॉल्व केले होते. आज आपण 4th सब क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. Question number 3 is solve the following linear equations by using Cramer's rule, or you can call it as determinant method. We will solve practice set 1.4 question number 3. त्यातील 4th सब क्वेश्चन आहे. दोन इक्वेशन्स त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. फर्स्ट इक्वेशन इज 6x minus 4y is equal to minus 2 and 3x minus 2y is equal to minus 6. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. How? If we divide this equation, it will become like this, okay? 6x minus 4y is equal to minus 12. If we divide it by 2, it will become 3x minus 2y is equal to minus 6. आणि इक्वेशन 2 त्यांनी आपल्याला दिले आहे. ॲज इट इज आपण कॉपी करणार आहोत. 6x minus 3y is equal to minus 2. We will say it as equation number 2. पहा, in the linear equation in two variables, the general format of linear equation in two variables काय आहे? ax plus by is equal to c. हे त्याचे जनरल फॉर्मॅट आहे आणि तुम्ही नोटीस करू शकता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 अशाच जनरल फॉर्मॅटमध्ये लिहिले आहेत. 3x minus 2y is equal to minus 6 and 8x minus 3y is equal to minus 2. बट हे लिनियर इक्वेशन्स आहे, सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला कशा पद्धतीने सॉल्व करायचे आहेत तर क्रॅमर्स मेथड और डिटर्मिनंट मेथडने सॉल्व करायचे आहेत. जेव्हा आपण क्रॅमर्स मेथड और डिटर्मिनंट मेथड इथे म्हणतो आहे तेव्हा आपल्याला हे इक्वेशन्स कोणत्या फॉर्मॅटमध्ये असायला हवेत तर a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2 या फॉर्मॅटमध्ये असायला हवेत. सो बाय कम्पेअरिंग इक्वेशन्स विथ a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2, we will get value of 6 terms, that is a1, b1, c1 and a2, b2, c2 respectively. See, a1 ची व्हॅल्यू असणार आहे 3, ओके. b1 will be minus 2 and c1 will be minus 6. a2 पहा, इक्वेशन नंबर 2 मध्ये a2 ची व्हॅल्यू आहे 8, b2 आहे minus 3 and c2 आहे minus 2. सो d इज इक्वल टू, आता आपण काय करणार आहोत, आपल्याला या व्हॅल्यूज तर मिळाल्या. आता डिटर्मिनंट्स आपण फाइंड करणार आहोत. 3 डिटर्मिनंट्स आपण फाइंड करत असतो, d, dx and dy. वी विल फाइंड द डिटर्मिनंट्स d, डिटर्मिनंट dx and डिटर्मिनंट dy respectively. How do we write determinant d values? There are 4 elements in determinant. d is written as just terms a1, a2 and b1, b2. So is equal to a1 च्या टर्म्स आहे 3, a2 आहे 8, so we return 3, 8 and then b1, b2 is minus 2 and minus 3, so it is minus 2 and minus 3. डिटर्मिनंट्स आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सॉल्व करत असतो. इज इक्वल टू 3 इंटू मायनस 3 मायनस 2 इंटू 8. पहा, 3 3 जा 9 minus 9 minus 2 into 8 is minus 2 into 8 is 16. Then answer is 7. Okay. So determinant d ची व्हॅल्यू काय आली? d is 7. आता आपण dx च्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करणार आहोत. dx ची व्हॅल्यू जेव्हा आपण फाइंड करणार आहे तेव्हा x च्या ज्या टर्म्स आहेत त्या आपण स्किप करणार आहे. रिमेनिंग टर्म्स डिटर्मिनंटमध्ये काय असणार आहेत तर c1, c2 and b1, b2, these 4 are the elements of determinant dx. हे 4 डिटर्मिनंट dx चे एलिमेंट्स असणार आहेत. c1, c2 आणि b1, b2 च्या व्हॅल्यू इथे आहेत, त्या व्हॅल्यू फक्त पुट करायच्या आहेत. c1 ची व्हॅल्यू आहे -6, c2 ची व्हॅल्यू आहे -2, -6 and -2. आता b1 आणि b2 ची व्हॅल्यू काय आहे पहा. b1 is -2 and b2 is -3. So -2 and -3 is equal to -6 into -3 minus -2 into -2. -6 into -3 is 18 minus 2 into -2 is 4. 18 minus 4 is 14.
देअरफॉर डी एक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आली तर 14 आली. ओके, दोन डिटर्मिनंट्सच्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या आहेत. व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट डी इज 7 अँड व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट डी एक्स इज 14. आता लास्ट डिटर्मिनंट डी वायची व्हॅल्यू आपण काढणार आहोत. डी वायमध्ये काय असणार आहे तर वायच्या टर्म्स आपण स्किप करणार आहोत, म्हणजे A1 A2 अँड C1 C2 हे चार एलिमेंट्स डिटर्मिनंट डीमध्ये असणार आहेत. सो A1 A2 अँड C1 C2 इज इक्वल टू A1 A2 काय आहेत, A1 इज 3 अँड A2 इज 8. सो 3 अँड 8 अँड C1 C2ची व्हॅल्यू आहे -6 अँड -2. सो -6 अँड -2. 3 into -2 minus 6 into 8. So 3 into 2 is 6 and 8 into 6 is 48. 48 minus 6 is 42. Therefore determinant dy ची व्हॅल्यू आली आहे 42, dx आहे 14 आणि d आहे 7. आपल्याला तीन डिटर्मिनंट्सच्या व्हॅल्यूज इथे मिळाल्या आहेत. इथे पुढे जाऊन आपल्याला काय करायचं आहे तर x आणि y या दोन व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यूज आपण फाइंड करणार आहोत. टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल्स x अँड y, व्हॉट वी विल डू dx अपॉन d अँड x इज इक्वल टू dx अपॉन d. आता dx या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे 14, d या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे 7. सो x इज इक्वल टू dx अपॉन d, दॅट इज x ची व्हॅल्यू आहे 14 अँड d ची आहे 7. सो 14 अपॉन 7, 7 2 जा 14. सो x ची व्हॅल्यू काय आली, x इज 2. आता आपण y ची व्हॅल्यू काढणार आहोत. त्यासाठी आपण काय यूज करतो तर डिटर्मिनंट dy ची व्हॅल्यू अपॉन d इज इक्वल टू सी. डिटर्मिनंट dy ची व्हॅल्यू आपण इथे फाइंड केली आहे, ती आहे 42 अपॉन d ची व्हॅल्यू आहे 7. सो 42 upon 7, 7 6 are 42. So y is equal to 6. So x and y is equal to 2 and 6 respectively, and x is equal to 2 and y is equal to 6 is the solution of given simultaneous equations by using Cramer's rule. This is practice set 1.4 question number 3. Sub question 4. If you want this, you can take the screenshot and copy down in your notebook. We will move towards the next question. We will move towards the question number 5. Okay, see, 5m plus 6n is equal to 54 and 2m plus 3n is equal to 27. See, 4m plus 6n is equal to 54. If we divide this equation by 2, the equation becomes 2m plus 3n is equal to 27. We will say it as equation number 1. 3m plus 2n is equal to 28. We will say it as equation number 2. Equations are in the format of ax plus by is equal to c. Okay, and this is the general form of linear equations into variable. पण हे इक्वेशन्स आपल्याला क्रॅमर्स मेथडने सॉल्व करायचे आहेत. सो हे इक्वेशन आपण कंपेअर करणार आहोत a1x b1y c1 and a2x b2y c2 सोबत. So comparing equations with a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2. a1 is 2, b1 is 3 and c1 is 27. a2 is 3, b2 is 2 and c2 is 28. इथे आपल्याला a1 b1 c1 and a2 b2 c2 च्या व्हॅल्यूज मिळाल्या आहेत. आता आपण डिटर्मिनंट फाइंड करणार आहोत. इथे आपण डिटर्मिनंट d dx आणि dy फाइंड करत होतो कारण इथे व्हेरिएबल्स x आणि y होते. पण आता मात्र इथे व्हेरिएबल्स m आणि n आहेत. सो इट विल बिकम dm अँड dn. सेम, फक्त इथे xच्या जागी m आणि n ने आपण रिप्लेस करणार आहोत कारण इथे व्हेरिएबल आता x आणि y नसून m आणि n आहेत. ठीक आहे.
आपण व्हेरिएबल्सची व्हॅल्यू फाइंड करत असतो. डी इज इक्वल टू A1 A2 अँड B1 B2. आपण डिटर्मिनंट डी ची व्हॅल्यू फाइंड करणार आहोत. सो डिटर्मिनंट डी इज A1 2 and A2 is 3 into B1 is 3 and B2 is 2. सॉरी, आपण इथे आता हे इक्वेशन्स जर कंपेअर केले तर इथल्या व्हॅल्यू चेंज होणार आहेत. पहा व्हॅल्यूज काय होणार आहेत. तर if we compare this with A1 B1 C1 and A2 B2 C2, 2 B1 is 3 and C1 is 27. Similarly A2 is 3, B2 is 2 and C2 is 28. So we will then write the values in determinant. A1 is 2, A2 is 3, B1 is 3 and B2 is 2. हा डिटर्मिनंट आपण सॉल्व करणार आहोत. डिटर्मिनंट क्रॉस मल्टिप्लिकेशनने सॉल्व करतो. 2 into 2 minus 3 into 3. 2 into 2 is 4 minus 3 into 3 is 6. 4 minus 8 and 3 3s are 9. So here the determinant becomes -5. Okay, 9 minus 4 is -5. अगेन इथे आपल्याला एक्स डी ची व्हॅल्यू मिळाली आहे. डी ची व्हॅल्यू मिळाली -5. 2 into 2 is 4 and minus 3 into 3 is 9. 4 minus 9 is -5. अगेन आपण डिटर्मिनंट डी एम ची व्हॅल्यू काढणार आहोत. इथे आपण डी एम बोलतो आहे रिझन की इथे व्हेरिएबल्स एक्स आणि वाय नसून एम आणि एन आहेत. ओके, सो C1 C2 अँड C1 इज 27, C2 इज 28, B1 ची व्हॅल्यू आहे 3 अँड B2 आहे 2 इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण इथे करणार आहे. 27 into 2 minus 3 into 28. I will directly write the answer. The determinant dm will be -30. Determinant dm ची व्हॅल्यू इथे आली and the value is -30. Again we will find the value of determinant dn. त्यामध्ये असणारे एलिमेंट्स कोणते आहेत. A1 A2 and C1 C2. A1 is 2, A2 is 3, C1 is 27 and C2 is 28. आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करत असतो. सो 2 into 28 minus 27 into 3. Therefore if we further solve this, dn ची व्हॅल्यू येणार आहे -25. ओके, सो सी आपल्याला 3 डिटर्मिनंट्सच्या व्हॅल्यू मिळाल्या आहेत. व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट डी इज 5, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट डी एम इज -30 अँड व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट डी एन इज -25. आता आपण इथे व्हेरिएबल्सच्या म्हणजेच एम आणि एनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहोत. हाऊ टू कॅल्क्युलेट इज डी एम अपॉन डी. द व्हॅल्यू ऑफ डी एम इज -30 अपॉन डी इज -5. -30 upon -5 is 6. Okay, so value of m is 6. आपल्याला फर्स्ट व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली आहे. दॅट इज व्हॅल्यू ऑफ m is 6. n is equal to dn upon d. Here dn is -25. -25 upon 5 is -25 upon -5 is 5. So value of variable n is 5. Here we got the value of two variables m आणि n. या दोन व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या आहेत. काय आहेत. m and n is equal to 6 and 5 respectively. Okay, so the value of variables, the solution for the given simultaneous equation is equal to m and n is equal to 6 and 5 respectively.
and we find these variables by using the Cramer's rule. पहा पुन्हा एकदा शॉर्टमध्ये एक्सप्लेन करते. 4m + 6n = 54 हे इक्वेशन आहे. हे इक्वेशन आपण 2ने डिवाइड केल्यावर 2m + 3n = 27 हे इक्वेशन आले. याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. आणि इक्वेशन नंबर 2 ॲज इट इज त्यांनी आपल्याला दिले आहेत. तसेच 3m + 2n = 28 हे इक्वेशन्स कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहेत? ax + by = c. आपण डिटर्मिनंट्सचा यूज करून हे एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. म्हणून हे इक्वेशन आपण a1x b1x = c1 आणि a2x b2x = c2 या दोन इक्वेशन्स सोबत कंपेअर केले. a1 b1 c1च्या व्हॅल्यूज मिळाल्या 2, 3 and 27 रिस्पेक्टिव्हली. whereas a2 is 3, b2 2 and c2 28. त्यानंतर आपण डिटर्मिनंट d, dm आणि dnच्या व्हॅल्यूज फाइंड केल्या. m आणि n का? जेव्हा आपण इथे इक्वेशन्स पाहतो, इक्वेशन्समध्ये व्हेरिएबल्स x आणि y असतील तर डिटर्मिनंट x आणि yची आपण व्हॅल्यू काढणार आहोत. इथे तुम्हाला व्हेरिएबल्स x आणि y दिसत आहेत का? नाही, इथे व्हेरिएबल्स आहेत m and n. दॅट्स वाय आपण डिटर्मिनंट m आणि डिटर्मिनंट nची व्हॅल्यू काढणार आहोत. सो d इज a1 b1 and a2 b2. डिटर्मिनंटमध्ये 4 एलिमेंट्स असतात. त्या एलिमेंट्सच्या व्हॅल्यू आपण फर्दर पुट केल्या. डिटर्मिनंट डीची व्हॅल्यू आली -5. डीएममध्ये एलिमेंट्स असतात c1 c2 and b1 b2. व्हॅल्यू पुट केल्या. डीएम या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली -30. डीएन या डिटर्मिनंटमध्ये असणारे एलिमेंट्स आहेत a1 a2 and c1 c2. फर्दर व्हॅल्यूज पुट केल्या. डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली -25. आता आपल्याला व्हेरिएबल्सचे व्हॅल्यू फाइंड करायचे आहेत. जेव्हा x या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करायची असते तेव्हा आपण dx/d करतो. इथे m या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सेम m = dm/d. dmची व्हॅल्यू आहे -30, dची व्हॅल्यू आहे -5. -30/-5 is 6. देअरफॉर फर्स्ट व्हेरिएबलची आपल्याला इथे m ची व्हॅल्यू मिळाली. m = 6. n ची व्हॅल्यू आपण कशी काउंट करतो तर इथे आपण dy/dy ची व्हॅल्यू काउंट करताना करतो, फाइंड करताना. तसेच n ची व्हॅल्यू करताना करणार आहोत dn/d. सो dn इज -25/d इज -5. -25/-5 इज 5. सो सेकंड व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे n = 5. सो the solution for the above simultaneous equation is m and n = 6 and 5 respectively, and we solve this example by using Cramer's method. Here practice at 1.3. This is question number 3, sub question number 5. Only one question is remaining and you will solve this by your own. ठीक आहे. If you want this, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. अतिशय सोपा भाग आहे. थँक्यू.